पारशिवनी परिसरात पोलिसांचे पथसंचलन। नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तक दिन सोहळा शांततेत पार पडावा याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। याच पोलिसांनी पारशिवनीत पथसंचलन करीत लोकांना आनंदात सण साजरे करण्याचं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या नेतृत्वात पथसंचलन पार पडले। तकिया मारुती येथून पोलिसांचे पथसंचलन सुरू झाले। त्यानंतर गांधी चौक, जुना बसस्थानक चौक, शिवाजी चौक, सावनेर मार्गाने पोलिसांनी रूट मार्च काढत सामान्य जनतेशी संवाद साधला। अचानक एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचं पाहून सर्वसामान्यांनी आनंद व्यक्त केला। पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचा तालुका म्हणून पारशिवनीची गणना होते। सन 1980 मध्ये उदयास आलेला हा तालुका विकासात फारसा पुढे नाही। या रूट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भताणे राठोड, खुपिया विभागाचे पृथ्वीराज चव्हाण, मुदतसर जमाल, उके बोंद्रे, राकेश बंधाटे, दिलीप टेकाम, अमित यादव, रामराव पवार यासह पारशिवनी पोलीस विभागाचे समस्त कर्मचारी सहभागी झाले। या रूट मार्चने शहरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या व अनेक नागरिकांनी पोलिसांची स्तुती करताना विसर सोडला नाही हे विशेष। हीच गुन्हेगारी थंड व्हावी याकरिता पोलीस यंत्रणा सदैव तत्पर आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी।